नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज श्रीनाथ आपलं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल ऑनलाईन पाठशालामध्ये। आपली सिरीज चालू आहे फ्रेंड्स, 10वीची एक्झाम जवळ येत आहे। तर 10वीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे एक्झाम मध्ये विचारले जातात, अशा प्रश्नांना आपण पाहत आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त 10वीच्या एक्झाम मध्ये चांगला स्कोर मिळवता येईल मॅथ्स पेपर मध्ये। सो त्यातलेच आपण काही क्वेश्चन आज अभ्यासणार आहोत आणि ह्या टाइपचा क्वेश्चन विचारला जातो आणि भरपूर वेळा विचारला गेलेला आहे सुद्धा। ठीक आहे, सो असा प्रश्न पाहिल्यानंतरच आपला कसा हार्टबीट वाढते आणि आपण प्रश्न पाहून सोडून देतो का, कारण की आपल्याला वाटते की 99x + 101 y = 499 कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट खूप मोठे आहे, मग याचे कॅल्क्युलेशन करणं खूप अवघड जाईल। तर अवघड जाणार नाही, बिकॉज सिन्हा सर विथ यू। सो सिन्हा सर साथ में तो कन्सेप्ट क्लियर। सो मग यामध्ये सुद्धा तुम्हाला इझी कन्सेप्टने आपण हा क्वेश्चन टॅकल करणार आहे। खूप इझी आहे। जेव्हाही तुम्हाला क्वेश्चन पहिले आपण डेव्हलप करून घेऊ सोल्युशन मध्ये। पहिले इक्वेशन काय दिलेले आहे तुम्हाला, यस दॅट इज 99x + 101y = 499। सपोज फॉर बी दिस इज इक्वेशन नंबर 1 and second is what 101x + 99y = 501। हे इक्वेशन सपोज करू आपण इक्वेशन 2। सो फ्रेंड्स, हा प्रश्न कसा ओळखायचा की कसं सॉल्व्ह करायचं, यामध्ये एक ट्रिक आहे। ती काय ट्रिक आहे की तुम्हाला हे इक्वेशन मध्ये जे कोएफिशिएंट आहे ते थोडंसं सारखेपणा दिसतो का, यस पहा। पहिल्या इक्वेशन मध्ये जो एक्स चा कोएफिशिएंट आहे तोच y चा कोएफिशिएंट झाला सेकंड इक्वेशन मध्ये, आणि जो पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट आहे तो x चा कोएफिशिएंट झाला सेकंड इक्वेशन मध्ये। मग याला लक्षात कसं ठेवायचं, याला लक्षात ठेवायचं असं की याची टोपी याला, याची टोपी याला, म्हणजे एकमेकाला टोपी घालण्याचं काम करतात। मग ही टोपी एकमेकांना चढवण्याचा प्रश्न आहे, मग हे असं लक्षात ठेवायचं। मग अशा क्वेश्चनला टॅकल कसं करायचं, सरळ काय करायचं, त्या दोन इक्वेशनची पहिले ऍडिशन करायची, मग सबट्रॅक्शन करायचं, पुन्हा ऍडिशन करायचं। ASA हा कोड आहे त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि ऍडिशन। तर पाहूया कसं करायचं। मग हे दोन इक्वेशन दिलेली आहे, या दोन इक्वेशनची पहिले काय करू आपण, ऍडिशन। म्हणजे इथे लिहिणार आपण इक्वेशन 1 + इक्वेशन 2। सो काय होणार 99 आणि हा 1 इचा मिळवला तर झाला 100, 100 + 100 दॅट इज 200x + 200y = हे झालं 1000। हा 500 एक तिथे मिळून टाका, तर हा 500 तर किती झाला हे 1000। सर मग आकडे तर खूप मोठे आहे, कॅल्क्युलेशन कमी करायचं ना, रिड्यूस करायचं त्याला। मग या प्रत्येक टर्मला आपण 200 ने डिवाइड करू शकतो। सो फायनली काय मिळालं आपल्याला 200x + 200y = 1000। मग आपण काय करू, याला रिड्यूस करू। मग इथं काय लिहिणार आपण, डिवाइडिंग divide 200, dividing 200 on both side। आपण करू रिड्यूस करण्यासाठी प्रत्येक टर्मला 200 न डिवाइड करूया। सो इथं 200, this 200 and this 200 get cancel, this 200 and 200 get cancel। इथे काय ना 0 0 get cancel, this 0 get cancel। so 2 1 जा 2, 2 5 जा 10। सो फायनली काय आलं आपल्याकडे, इथला 200 कॅन्सल झाले, राहिलं फक्त x प्लस इथले 200 कॅन्सल झाले, राहिलं फक्त y = इथे राहिलं फक्त y। हे नवीन इक्वेशन फॉर्म झालं, त्याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3। इक्वेशन 3 नंबर देऊन सोडून द्यायचं। मग झालं, ही पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली ऍडिशनची, की त्या दोन इक्वेशनचं आपण काय केलं, ऍडिशन। नाउ सेकंड स्टेप काय होणार, यस त्या दोन इक्वेशनचं काय करायचं आता, सबट्रॅक्शन। सो इक्वेशन 1 - इक्वेशन 2। इक्वेशन 1 काय होता आपला फ्रेंड्स, 99x + 101y = 499। हे होतं इक्वेशन फर्स्ट होतं आपलं। सेकंड इज व्हाट 101x + 99y = 501। हे होतं आपलं इक्वेशन नंबर 2। यांचं काय केलं आपण, सबट्रॅक्शन।
जेव्हाही आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं असते की इथे मायनस साइन सबट्रॅक्शन आलंच पाहिजे, आणि जेव्हा सबट्रॅक्शन करतो तर सगळे कोएफिशिएंट साइन काय होतात, चेंज होतात. हा इनिशियली पॉझिटिव्ह होता तर निगेटिव्ह होईल, हा निगेटिव्ह होता सॉरी पॉझिटिव्ह होता तर निगेटिव्ह होईल, हा पॉझिटिव्ह होता इनिशियली तर काय होणार, निगेटिव्ह. मग आता रेफरन्स द्यायचा या साइनला, सोपा. इथे 99 आहे आणि 101 आहे. बिगर नंबर कोणता आहे, यस 101, मोठ्या नंबरचा साइन. 101 मधून 99 गेले, किती राहणार, 2x. 2 का आलं, या ठिकाणी मोठा नंबर कोण आहे, 101, त्याचं साइन काय, पॉझिटिव्ह, प्लस लिहिणार. मग 101 मधून 99 गेले कारण हा निगेटिव्ह आहे. जेव्हा एक पॉझिटिव्ह असतं एक निगेटिव्ह असतं काय करायचं, यस सबट्रॅक्शन. सो इथे काय येणार, 2y इक्वल टू, या ठिकाणी मोठा नंबर कोणता आहे, 501. टेक द साइन ऑफ बिगर नंबर, नाउ सबट्रॅक्ट द बिगर नंबर फ्रॉम द स्मॉल नंबर. तर सबट्रॅक्ट करा, काय येणार, 500 मधून 499 गेले, पुन्हा काय राहणार, 2. सो आपल्याला फायनली काय मिळालं, फायनली मिळालं आपल्याला मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू -2x प्लस 2y इज इक्वल टू -2. हे मिळालं. आपण याला रिड्यूस करू शकतो, डिवाइडिंग 2 ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला आपण 2 ने डिवाइड करू. त्याच्यामुळे काय आपण डायरेक्टली सांगा, याच्या अकाउंट मध्ये 2 येणार आहे, याच्या अकाउंट मध्ये 2 येणार, याच्या अकाउंट मध्ये 2 येणार. 2 टू गेट आउट देन कॅन्सल. सो काय येणार, -1x लिहा किंवा सिंपली x लिहिलं तरी चालतं. नंतर इथे येणार y, इथे 1 लिहा नका लिहू, फरक पडत नाही कारण की काहीच नसतो म्हणजे 1 पर्यंत राहतो, आणि इथे येणार -1. हे नवीन इक्वेशन फॉर्म झालं. याला आपण डिनोट करू, आपण ऑलरेडी 3 इक्वेशन तयार केलेलं आहे. हे नवीन इक्वेशन फॉर्म झालं, त्याला इक्वेशन नंबर आपण 4 डिनोट करू. ठीक आहे. सो आपण इक्वेशन 4 पर्यंत आलोय. मग आपल्याकडे आता हे 2 नवीन इक्वेशन फॉर्म झाले. कोणते, आपलं काय ठरलं होतं की ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि ऍडिशन. मग आपल्याकडे इक्वेशन 3 आहे आणि इक्वेशन 4 आहे. सो टेक इक्वेशन 3 and 4. सो इक्वेशन 3 होतं x plus y is equal to, that is 5. हे होतं आपलं इक्वेशन 3. आणि इक्वेशन 4 होतं -x plus y is equal to -4. हे होतं इक्वेशन नंबर 4. या दोघांचं काय करता आपण, ऍडिशन करायचे आता. मग काय होणार, इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. सो आपण करणार याची ऍडिशन. ऍडिशनच्या वेळेस साइन चेंज होत नाही. साइन कधी चेंज होईल, फक्त सबट्रॅक्शनच्या वेळेस. ही गोष्ट ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. सो ऍडिशनच्या वेळेस प्लस, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सेम कोएफिशिएंट आहे, कॅन्सल कोएफिशिएंट सेम आहे आणि व्हेरिएबल पण सेम आहे. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होते, कॅन्सल, y प्लस y दॅट इज 2y इक्वल टू 5 आणि -1. एक संख्या पॉझिटिव्ह, एक संख्या निगेटिव्ह. डू द सबट्रॅक्शन. 5 मधून 1 गेला किती राहिले, 4. सो फायनली आपल्याला भेटलं 2y इज इक्वल टू 4. बट आपल्याला व्हॅल्यू करायची पाहिजे y ची. सो y इथंच ठेवा. बाबा तुझं काम इकडे नाहीये, त्याला तिकडे पाठवून द्या. हा 4 ऑलरेडी होता, 2 इथं मल्टिपल मध्ये आहे, इकडे जाणार डिवाइड मध्ये. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो y इज इक्वल टू किती आलं, 2. सो आता कुठे आपल्याला एक अननोन व्हेरिएबल मिळाला, y इज इक्वल टू 2. मग आता हा तुम्ही आयदर इक्वेशन 3 मध्ये टाका किंवा 4 मध्ये टाका. कशामध्ये टाकला तरी आपल्याला दुसरा व्हेरिएबल ऑटोमॅटिकली मिळून जाईल. सो आपण काय करणार, पुट y is equal to 2 in equation 3. So equation 3 इझी जातं आपल्याला. इक्वेशन 3 होतं यस x plus y is equal to होतं 5. सो आपण x माहित नाही, ऍज इट इज ठेवणार, प्लस y ची व्हॅल्यू रिप्लेस करा, दॅट इज 2 आणि इक्वल टू 5. व्हॅल्यू कोणाची पाहिजे आपल्याला, x ची. मग x इथेच ठेवणार, इकडे होतं 5, हा प्लस आहे त्याला तिकडे शिफ्ट करा, तर काय होणार मायनस. x इज इक्वल टू 5 minus 2 दॅट इज 3. सो आपल्याला सोल्युशन भेटलं. देयरफॉर फायनल सोल्युशन x, y. x मिळाला आपल्याला 3 आणि y होतं 2. आता हा क्वेश्चन झाला 4 मार्कासाठी. आय होप सो खूप इझी क्वेश्चन आहे. फक्त जेव्हा हा क्वेश्चन ओळखायचा कसा ते अतिशय महत्त्वाचं आहे, आणि तेव्हाच फक्त ऍडिशन, सबट्रॅक्शन, ऍडिशन ही गोष्ट लक्षात ठेवा.
हा क्वेश्चन ओळखण्यासाठी तुम्ही काय करा, दोन इक्वेशन एका खाली एक लिहा, याची टोपी लिहा. जसं 99x हा x चा कोएफिशियंट आहे, दुसऱ्या साईड तो y चा कोएफिशियंट आहे. 101 हे y चा कोएफिशियंट आहे, दुसऱ्या इक्वेशन साठी तो x चा कोएफिशियंट आहे. मग याला आपण पॉइंट लक्षात ठेवलं की याची टोपी याला आणि याची टोपी याला असेल तेव्हाच ही प्रोसिजर करायची आहे. या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे आणि इझी आहे. दोन इक्वेशनचं ऍडिशन करायचं, एक तिसरं इक्वेशन भेटणार, नंतर त्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं, अजून एक इक्वेशन भेटणार. मग हे 3 आणि 4 इक्वेशन एकत्र घ्यायचे. मग इथं आपण डिसिजन घ्यायचं, इथं कॅन्सल ऍडिशन होतं जवळपास. मग या दोन इक्वेशनचं ऍडिशन केलं, एक अननोन व्हेरिएबल मिळाला. तोच अननोन व्हेरिएबल आयदर इक्वेशन 3 मध्ये टाका किंवा इक्वेशन 4 मध्ये टाका, तुम्हाला दुसरा व्हेरिएबल मिळेल. आणि फायनली आपण x आणि y हे इझिली सॉल्व्ह केलं. आय होप सो तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा. काही अडचण आली तर मला मेसेज कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुमचा डाउट्स क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आय होप सो तुम्हाला आमची ही सिरीज आवडत आहे आणि तुम्ही सपोर्ट पण चांगला करत आहे. सो असाच तुमचा सपोर्ट आमच्याशी राहू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नवीन आला असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे विद्यार्थी ज्यांना मॅथ्स डिफिकल्ट जाते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स. याच्या पुढे आपण